ठाण्यातला उत्साह जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, ठाण्यामध्ये देखील आपण बघतोय नवीन वर्षाला एक मोठा उत्साह असतो, एक जोश असतो, अनेक सुंदर अशा चित्ररथ बघायला मिळतात, शोभायात्रा असते। आज यावेळेस ठाण्याचं वैशिष्ट्य काय सांगशील? मृदुला 15वं वर्ष आहे। कोपनेश्वर मंदिरचं ट्रस्ट आहे जे 15 वर्ष गेली शोभायात्रा काढत ठाण्यामध्ये आणि ही शोभायात्रा म्हणजे लांबून लांबून लोक येतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोटा असो मोठा असो वयोवृद्ध असो किंवा महिला वर्ग असो सर्वच या शोभायात्रेत भाग घेतात। आपल्याबरोबर काही महिला आहेत त्या पारंपरिक वेशभूषा करत नटून आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घ्या की गुढीपाडव्याचं काय महत्त्व आहे आणि गुढीपाडव्याचं कसं बघते कसं शुभेच्छा देशील ठाणेकरांना। सर्वात प्रथम आमच्या आराध्य प्रतिष्ठानाकडून गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दुष्काळग्रस्तांसाठी माहिती हे बोलायचं आहे की आता सोन्याची दुकानं सगळ्यांना माहितीच आहे की सोन्याची दुकानं बंद आहेत। तर मी सर्व ठाणेकरांना मला हे सांगायचं आहे की आपल्याकडे जे पैसे येतील ते आपण LIC पॉलिसी किंवा कुठे अनाथ आश्रम वगैरे असे किंवा दुष्काळग्रस्त लोकांना शेतकऱ्यांना आपण पैसे द्यावे ते आणि आपल्या काय बोलतात त्याला देशाची आपण संस्कृती अजून वाढवावी। आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय की दुष्काळग्रस्तांना मदत करू आपण। आणि आता सगळ्यांना माहितीच आहे की पाऊस न पडल्यामुळे पाण्याची खूप टंचाई झाली आहे आणि कोणालाही पाणी भेटत नाही आहे, शेतकऱ्यांना स्पेशली काहीच पाणी भेटत नाही आहे आणि बहुतेक शेतकरी सुसाईड करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरातल्यांना फक्त जे नागरिक आहेत ते काहीच मदत करू शकत नाही आहेत आणि त्यांना पैशांची खूप आवश्यकता आहे। आणि मी देवाचरणी फक्त एवढीच प्रार्थना करते की डोंबिवलीची दृश्य आपण आता बघू शकता। डोंबिवलीमध्ये नेहमीच अतिशय उत्कृष्ट अशी शोभायात्रा दिसते। अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर नजर टाकली जाते, त्याचबरोबर आपली खरी संस्कृती परंपरा डोंबिवलीला बघायला मिळते। डोंबिवलीतली ही दृश्य आपण बघू शकतो। महिला वर्ग सुंदर हिरव्या साडीमध्ये हिरवा चुडा घालून डोक्यावर घागर घेऊन देवीचा गजर करायला निघालेले आहेत। चल मिळालं।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.